जादाडी संघ तोरी क्षेत्ररक्षण लावून घ्या. आप्पे या फिल्डिंग लावून घे पटपट. निखिल हॅलो. प्रमोद शुभम फिल्डिंग लावून घ्या.
आलो. सामना 5 षटकांचा राहील. बॉलिंग लिमिट 2-1-1-1 असे राहील. 2 ओव्हर्सचा पॉवर प्ले आणि जाधववाडी संघासाठी पहिले षटक घेऊन आले ते नागेशजी बडेकर. वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिले षटक घेऊन आले ते नागेशजी बडेकर. त्यांचा सामना करणार आहेत ते ओमकार पवार आणि नॉन स्ट्रायकरला आहेत ते अण्णा झेंडे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू गॅपमध्ये मारलेला हा फटका. यावरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. आत्ताची 1 धाव. संघाचे खाते उघडले. पाहूया अण्णा काय करतायत ते आपल्या संघासाठी. चांगल्या प्रकारचा फटका अप्पायांचा आणि याच्यावरती थोडंसं गचाळाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आपल्याला. आणि यावरती आत्ताची 1 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 2. बिनबाद 2. अण्णा आणि स्वप्नील यांची जोडी मैदानात. चांगल्या प्रकारे ऑफसाईडच्या दिशेने मारलेला फटका ओव्हर द कव्हर्स. याच्यावरती 1 धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या झाली ती 4. बिनबाद 4. पहिलं षटक चालू. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती जाधववाडी संघाकडून. लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका फिल्डर बॉलच्या मागे. 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न राहील आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने वर. डॉट चेंडू. चांगल्या प्रकारचं पंचांचं काम पाहत आहेत ते प्रमोद सर आणि शुभम सर. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा सुंदर असा फटका ओमकार यांनी. यावरती पंचांचा इशारा चौकार. धावसंख्येत 4 ने वर. धावसंख्या झाली ती 10. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 10. बिनबाद 10. आता जाधववाडी संघासाठी पुढचं षटक घेऊन आलेत ते सुनील उर्फ नाना. पॉवर प्लेचं शेवटचं वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आलेत ते नाना. नानांचा सामना करतील ते अण्णा. पॉवर प्ले चालू. मोठ्या फटक्यांची गरज शिवप्रेमी पवारवाडी संघाला. थोडासा मिस हिट म्हणावं लागेल. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आप्पा यांचं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने वर. धावसंख्या झालेली आहे ती 11. चांगल्या प्रकारे फिल्डरच्या डोक्यावरून मारलेला हा फटका. यावरती 1 धाव पळून सहजरित्या पूर्ण. नागेशजी बडेकर बॉलच्या मागे. आत्ताच्या 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती 13. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मारलेला स्वप्नीलने हा फटका. यावरती षटकार. गगनचुंबी असा षटकार. मूर्तीलहान कीर्तिमान असा हा बॅट्समन. खूपच उत्कृष्ट असा फटका स्वप्नील यांच्याकडून.
धावसंख्या 6 ने भर धावसंख्या झाली ती 19. पुन्हा एकदा मारलेला हा फटका, पुन्हा एकदा षटकार त्याच दिशेने मारलेला. खूपच चांगल्या प्रकारची बॅटिंग करतोय तो ओमकार. जेवढी तारीफ करावी तेवढी कमी ओमकारची. खूपच चांगल्या प्रकारचा बॅट्समन म्हणावा लागेल ओमकार. लागोपाठ 2 षटकारांनंतर क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय आपल्याला जाधववाडी संघाकडून. पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न होता ओमकार यांचा लेग साईडला, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती 25, बिनबाद 25. दुसरं षटक चालू. पुन्हा एकदा चांगलाच मारलेला हा फटक्यावरती फिल्डर बॉलच्या दिशेने पाहूया काय होतंय ते. आणि पुन्हा एकदा षटकार, षटकार षटकार आणि षटकार. षटकारांचा बादशाह ओमकार पवार. झाले ना पूर्ण. दुसरे षटक पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 31, बिनबाद 31. खूपच चांगल्या प्रकारची बॅटिंग शिवप्रेमी पवारवाडी संघाकडून आणि मूळतः ओमकार पवार यांच्याकडून पाहायला मिळाली आपल्याला. पहिली जोडी मैदानात. आता पुढचं वैयक्तिक पहिलं व संघाचं तिसरं षटक घेऊन आले ते नितीन जाधव. त्यांचा सामना करतील ते अण्णा, पॉवरफुल बॅट्समन, पॉवर हाऊस. पाहूया अण्णा काय योगदान देतात आपल्या संघासाठी. पॉवर प्ले समाप्तीमुळे क्षेत्ररक्षणामध्ये मोठा बदल. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची गोलंदाजी. अण्णा यांना चेंडू समजला नाही. स्ट्रेट मारलेला हा फटका गॅप मध्ये आणि थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण. त्याच्यामुळे धावसंख्या 4 ने भर धावसंख्या पोहोचली ती 35, बिनबाद 35. चांगल्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची प्रतिसादाची गरज क्षेत्ररक्षकांकडून. पुन्हा एकदा स्ट्रेट मारलेला अण्णाने फटका यावरती पाहूया. आणि पुन्हा एकदा चौकार. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी शिवप्रेमी पवारवाडी संघाकडून. मोठ्या प्रमाणावरती प्रोत्साहन खेळाडूंकडून आणि प्रेक्षकांकडून पवारवाडी संघाला. लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका, मात्र फिल्डर तेथे तैनात. चांगले क्षेत्ररक्षण. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या आहे ती 39 2 गेलं ना. लेग साइडच्या दिशेने मारलेला अण्णांनी पाहूया यावरती आंबा षटकार. अण्णांनी मारलेला आंबा षटकार. धावसंख्या 6 ने भर धावसंख्या झाली ती 45. समीकरण खूप अवघड होत चाललंय जाधववाडी संघासाठी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 45. पाहूया नागेशजी बडेकर धावांच्या वेगावरती अंकुश लावण्यात यशस्वी होत आहेत की काय.
वैयक्तिक दुसरं व संघाचं चौथं षटक घेऊन आले ते नागेशजी बडेकर. त्यांच्याकडून संघाला खूप मोठ्या अपेक्षा. खूप एक्सपिरियन्स्ड प्लेयर नागेशजी बडेकर. चांगल्या प्रकारे मारलेला फिल्डर तैनात आणि फिल्डरच्या हातात. आणि आता ओमकार यांच्या रूपात पहिला झटका शिवप्रेमी पवारवाडी संघाला. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आय थिंक चालले ते प्रतीक पवार. चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळाली आपल्याला ओमकार पवार यांच्याकडून. आत्ताच्या त्यांच्या बॅटिंग मधून त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा त्यांचा ठसा उमटवला या स्पर्धेमध्ये. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते प्रतीक पवार. नागेशजी बडेकर यांचा सामना करतील ते प्रतीक पवार. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा फटका कव्हर्स मध्ये. एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण श्रीकांत जाधव यांच्याकडून. धावसंख्या आहे ती 46, 46. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अण्णा यांचा, मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 5-5-5. त्यांचा पूर्ण एक्सपिरियन्स दाखवताना नागेशजी बडेकर. चांगल्या प्रकारचा फटका अण्णा यांचा ऑफसाईडच्या दिशेने. फिल्डर त्या दिशेने. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण बाप्पू यांच्याकडून. नागेशजी बडेकर यांच्यासाठी एज इज जस्ट नंबर. आत्ताची एक धाव. धावसंख्या आहे ती 47. नागेशजी यांचा आता सामना करणार आहेत ते प्रतीक पवार. चांगल्या प्रकारचा फटका आणि यावरती खूप लांब खूप मोठा असा षटकार प्रतीक पवार यांच्याकडून. धावसंख्या झाली ती 53, 53. षटक समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 53. 1 बाद 53. पाहूया कोण पुढचं षटक घेऊन येतंय ते. प्रेक्षकांचं सजेशन आहे की आप्पा बापकर यांना ओव्हर द्या. आणि पुढचं शेवटचं आणि महत्वाचं षटक घेऊन आले ते श्रीकांत जाधव. त्यांचा सामना करणार आहे त्यांना. धावसंख्या आहे 53. लेग साइडला मारण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगल्या प्रकारचे पंचांचं काम करतायत ते शुभम सर आणि प्रमोद सर. पुन्हा लेग साइडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. मेसेज चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय नागेशजी बडेकर यांनी. आणि अण्णा यांच्या रूपात दुसरा झटका शिवप्रेमी पवारवाडी संघाला. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता चाललेत ते प्रवीण पवार. याच्यानंतरचा होणारा सामना शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी विरुद्ध कातोबानाथ 11. दोन्ही संघ मालकांना दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की टॉस सोडवण्यासाठी मंचाजवळ यायचंय. आलेत का पण अण्णा यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते प्रवीण पवार उर्फ पीपी. आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कीपरच्या हातामध्ये जेल दिलाय प्रवीण पवार यांनी. पहिल्याच चेंडूवरती त्यांची विकेट.
धावसंख्या स्थिर धावसंख्या आहे ती 53. आता प्रवीण पवार यांच्या जागेवरती चालले ते सचिन पवार उर्फ आप्पा. याच्यानंतरचा होणारा सामना कातोबानाथ 11 विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती की आपण नाणेफेक करण्यासाठी स्टेज समोर यायचंय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत ते श्रीकांत जाधव संघासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सचिन पवार यांचा देखील, मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत ते श्रीकांत जाधव आपल्या संघासाठी. पूर्णपणे रनांवरती अंकुश लावण्यात यशस्वी. ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू सचिन यांनी यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर धावसंख्येत झाली ती 55. चांगला मारलेला फटका फिल्डर बॉलच्या दिशेने सौरभ. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. आधी थोडंसं मिसजजमेंट त्यांच्याकडून पण चांगल्या प्रकारची रिकव्हरी आणि रन आउट. षटक समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 57. जिंकण्यासाठी 58 धावांचा डोंगर, 58 धावांचं आव्हान शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघासमोर. हे बॉल घे ती आजा बॉल घे बघ पुढं. सत्तावन्न 57. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती नाणेफेक करण्यासाठी मंच समोर यायचे. गणेश जावळे आणि ओमकार कटके यांना विनंती आहे टॉस साठी माईकशी संपर्क साधा. सारखं सारखं सांगायला लावू नका. पेनल्टी सांग काय पेनल्टी देणार आहे का तवा? देऊन टाक तुम्ही तुमचा निर्णय. निखिल दाभाडे आणि निखिल बडेकर दोन्ही निखिलची जोडी मैदानात जाधववाडी संघाकडून हा धावांचा डोंगर पार पाडण्यासाठी. गणेश सर जावळे आणि ओमकार सर कटके तुम्हाला आता बँडच पाठव. शिवप्रेमी पवारवाडी संघाला विनंती त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांना देखील विनंती राहील त्वरित सामना चालू करून घ्या. 5 षटकांचा सामना जिंकण्यासाठी 57 धावांचं आव्हान शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघासमोर ठेवले ते शिवप्रेमी पवारवाडी संघाने. अरे ती बसायला लागली होती काय
बाप्पू येतात का टॉसला? आणि त्यांचं कोण? ए गुड्डे इकडे, सुयश गाडे टॉसला. डॉट स्वरूपाचा चेंडू प्रतीक पवार यांच्याकडून. त्यांचा सामना करतायत ते निखिल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू. मोठी अपील शिवप्रेमी पवारवाडी संघाकडून. आत्ताची नाणेफेकी गणेश झेंडे यांच्या समोर होईल, यांच्यातर्फे होईल. प्रतीक यांचा पुढचा चेंडू आणि थोडस गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आपल्याला. झेल सुटला. एक धाव पडून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न राहील. 2 चोरट्या धावा शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाकडून. याच्यानंतरचा होणारा सामना जाधववाडी शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी विरुद्ध कातोबनात 11. चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये मारलेला हा फटका आणि यावरती चौकार. धावसंख्या झाली ती 6 जिंकण्यासाठी लागताय 57 धावा. आणि शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. याच्यानंतरचा होणारा सामना कातोबनात 11 विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी. पुन्हा एकदा स्ट्रेट चांगल्या प्रकारचा फटका मारला निखिल दाभाडे यांनी. खूपच उत्कृष्ट बॅट्समन निखिल दाभाडे. क्लासिक शॉट. आत्ताच्या 4 धावा. धावसंख्या आहे ती 10. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 10. बिनबाद 10. पवारवाडी संघाची देखील पहिल्या षटकामध्ये एवढीच धावसंख्या होती. बिनबाद 10. पॉवर प्लेचं शेवटचं संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते आय थिंक सचिन पवार. त्यांचा सामना करणार आहेत ते निखिल बडेकर. मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेले निखिल बडेकर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल निखिल बडेकर यांच्यासाठी. 10 झाले 10. सचिन यांचा पहिला चेंडू. मोठा फटका मारण्याचा निखिल यांचा प्रयत्न, मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज पवारवाडी संघाला ही टोटल डिफेंड करण्यासाठी. आता मारलेला हा खूप उत्तुंग असा फटकार. षटकार षटकार आणि षटकार. पंचांचा निर्णय षटकार. धावसंख्या झाली ती 16. खूप मोठा फटका मारला निखिल बडेकर यांनी, ज्या गोष्टीसाठी ते फेमस आहेत. संघाच्या विश्वासावरती खरे उतरताना निखिल दाभाडे व निखिल बडेकर. खूपच उंच असा षटकार. वाऱ्याच्या वेगाचा मोठा फायदा. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला आंबा षटकार.
पुन्हा एकदा एक षटकार. धावसंख्या झाली ती 22. बिनबाद 22. आंबा षटकार निखिल बडेकर यांच्याकडून. पुन्हा एकदा मारलेला, पुन्हा एकदा गगनचुंबी भोर षटकार. धावसंख्या 6 ने वर. धावसंख्या झाली ती 28. षटकारांची हॅट्रिक. षटकारांचा बादशाह निखिल बडेकर. धावसंख्या झाली ती 28. जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता. खूप वेगाने लक्ष्याकडे कूच जाधववाडी संघाची. कमबॅक करण्याची गरज सचिन पवार यांच्याकडून. यावरती झेल सुटला. पुन्हा एकदा गचाळाचं क्षेत्ररक्षण. मोठ्या सामन्यांमध्ये अशा प्रकारचे झेल घेण्याची गरज. आपल्याला प्रत्येक परिस्थितीमध्ये तयार राहायला हवं. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 28. बिनबाद 28. पॉवर प्ले समाप्त. शिवप्रेमी पवारवाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी कमबॅक करण्याची गरज. चांगल्या प्रकारची ओव्हरऑल परफॉर्मन्सची गरज पवारवाडी संघासाठी. वैयक्तिक दुसरं व संघाचं 3रं षटक आता घेऊन आले ते पुन्हा एकदा प्रतीक पवार. क्षेत्ररक्षकांनी गोलंदाजांना साथ देण्याची गरज. प्रतीक यांचा आता सामना करतील ते निखिल दाभाडे. निखिलची जोडी मैदानात जाधववाडी संघाकडून. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न मात्र चुकले, पुकले, हुकले. धावसंख्या आहे ती स्थिर 28. 3रं षटक चालू आहे. चांगल्या प्रकारे मारलेला निखिल यांनी फटका खोदून मारला. यॉर्कर बॉल खोदून मारला त्यांनी. धावसंख्या 4 ने वर. धावसंख्या झाली ती 32. बिनबाद 32. गॅप मध्ये मारलेला परफेक्ट असा हा शॉट निखिल दाभाडे यांनी. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू गॅप मध्ये टोलवलेला आणि नक्कीच बॉल ही स्पर्धा जिंकेल. पुन्हा 4 धावा. धावसंख्या झाली ती 36. जिंकण्यासाठी अजून 21 धावांची गरज. प्रतीक यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने चटकवलेला हा चेंडू. यावरती प्रवीण पवार बॉलच्या दिशेने चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 37. वाऱ्याच्या दिशेचा आणि वेगाचा पूर्णपणे फायदा उचलताना निखिल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडासा मिस हिट. त्यामुळे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 38. आप्पा वापकर यांच्याकडून वाऱ्याच्या वेगाचा व दिशेचा फायदा उचलण्याचा सल्ला. कान मंत्र. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 38. जिंकण्यासाठी लागतायत ते 57.
लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका फिल्डर बॉलच्या दिशेने आणि षटकार यावरती षटकार ट्रॉफी एक तर चिटकवली ट्रॉफी एक नंबर कॅमेरा आता सांग की आत्ताचा षटकार आडवत जाई बोलती आले आता काय करायचं ते धावसंख्या झालेली आहे ती 45. मयूर झेंडे यांची थोडीशी गचाळ असं क्षेत्ररक्षण तुमच्यासाठी प्रो संध्या मयूरला अजून ओमकार यांचा पुढचा चेंडू सामना करत आहेत ते निखिल. पुन्हा एकदा हा पॉली पुन्हा एकदा त्याच फिल्डरच्या दिशेने मारलेला फटका 100% समर्पण मयूर यांच्याकडून. बॉलवरती लक्ष द्या जरा. आत्ताच्या 4 धावा. ए बॉल कुठे मित्रांनो जरा सहकार्य करा तेवढा बॉल द्या. आला बॉल दुसरा. चांगल्या प्रकारची फटकेबाजी निखिल यांच्याकडून. पुन्हा एकदा त्याच स्वरूपाचा हा बॉली आणि यावरती पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार निखिल बडेकर यांच्याकडून. बिनवाद जिंकली असेल. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज. षटक समाप्त. 6 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज. हा सामना जिंकण्यासाठी जाधववाडी शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाला निखिल बडेकर व निखिल दाभाडे यांच्या पार्टनरशिपनेच हा सामना आय थिंक ते जिंकून देतील संघाला. टू मॅन शो. पुढचं षटक घेऊन आले ते पवारवाडी संघासाठी अमोल क्षीरसागर. फास्ट बॉलर अमोल क्षीरसागर. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. 5 चेंडूंमध्ये आता 1 धावेची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि झेलबाद. निखिल दाभाडे झेलबाद झाले. 4 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज. थोडासा सामना फसल्यागत वाटतोय. कंपल्सरी चेस राहील. कंपल्सरी चेस राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. निखिल दाभाडे यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते अशोक. थोडस भीतीचं वातावरण जाधववाडी संघाच्या तंबूत. अमोल यांचा सामना करतील आता ते अशोक. जिंकण्यासाठी 1च धावेची गरज आणि सामना षटकार. सामना जिंकला शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाने. चांगल्या प्रकारचं क्रिकेट. याच्यानंतरचा होणारा सामना कातोपनाथ 11 विरुद्ध शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी आणि शंभूराजे प्रतिष्ठान दिवे पंचक्रोशी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे.
तरी शंभूराजे प्रतिष्ठान देव पंचक्रोशी संघाला विनंती की आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय आणि कातोपणात 11 संघाला विनंती राहील की पहिली जोडी आपली मैदानात पाठवायची.